सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे कुटुंबाविषयी निष्काळजीपणा। आपण आपला जो कुटुंब असते नाही का, तर कुटुंबाविषयी निष्काळजीपणा हा आपला विषय आहे। आणि गोष्ट आहे पुटभत्त जातक नंबर 223, जातक ग्रंथ जातक कथामधली पुटभत्त जातक नंबर 223। प्राचीन काळी वाराणसी नगरीत ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता। प्राचीन काळामध्ये वाराणसी नगरामध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा जो होता तो तिथे राज्य करीत होता। आपल्या पुत्राविषयी त्याचे मन साशंकित झाले आणि त्याला सहकुटुंब आपल्या राज्याबाहेर हाकलून दिले। त्यांचा जो पुत्र होता तो व्यवस्थित काही वागत नव्हता आणि तर त्यांचा पुत्राविषयी त्यांचे मन साशंकित झाले आणि त्याने काय केलं, त्याला सहकुटुंब आपल्या राज्याबाहेर घालवून दिले। सहकुटुंबासोबत त्याला आपल्या राज्याबाहेर घालवून दिले, हाकलवून टाकले। पुढे ब्रह्मदत्त मरण पावल्यावर मुलगा वाराणसीला आला आणि अशा प्रकारे सहकुटुंब पूर्ण त्याच्या कुटुंबामध्ये जेवढेही सदस्य होते आणि तो मुलगा त्याच्या स्वतःच्या त्यांना हाकलून दिला आपल्या राज्याच्या बाहेर। आता राजा हा जो ब्रह्मदत्त राजा होता हा मरण पावला। तर ब्रह्मदत्त राजा जेव्हा मरण पावला तर मरण पावल्यानंतर याचा जो मुलगा होता तो कुठे आला, वाराणसीला आला। वाटेत तो आणि त्याची स्त्री एका धर्मशाळेत उतरली। त्याचं लग्न झाला होता, तो मोठा झाला होता। तर रस्त्यामध्येच काय झालं, त्याचा पुत्र, त्या राजाचा पुत्र आणि त्याची पत्नी, पुत्राची पत्नी एका धर्मशाळेत उतरली असता राजपुत्राला एक द्रोणभर भात कोणी आणून दिला। तर जेव्हा ते एका धर्मशाळेमध्ये उतरले तर कुणीतरी त्यांना द्रोण भरून भात आणून दिला। त्याने बायकोची काळजी न करता तो सर्व आपणच खाल्ला। त्याने काय केलं, म्हणजे त्याला भात आणून दिला कुणीतरी, तर त्याने बायकोची काळजी नाही केली की माझी बायको पण माझ्यासोबतच उपाशी आहे, आम्ही तर घरून दोघं पण उपाशीच निघालोत नाही का। तर त्याला जो भात आणून दिला तर त्याने आपल्या बायकोला न देता एकटाच तो संपूर्ण भात खाऊन टाकला। त्याने बायकोची काळजी न करता तो सर्व आपणच खाल्ला। वाराणसीला पोहोचल्यावर लोकांनी मोठा उत्सव करून त्याला अभिषेक केला। वाराणसीला जेव्हा तो पोहोचला तर आता तो राजाचा पुत्रच होता, म्हणून जेव्हा तो वाराणसीला पोहोचला तर खूप म्हणजे तिथल्या लोकांनी त्याचा अभिषेक केला। आपल्याबरोबर प्रवासात दुःख भोगिलेल्या त्या स्त्रीला त्याने पट्टराणीचे पद दिले। त्याच्यासोबत एवढ्या वर्षापर्यंत ती त्याची बायको राहत आली आणि रस्त्यामध्ये पण ती उपाशी तापाशी त्याच्यासोबत आली। तर आपल्यासोबत प्रवासात दुःख भोगला त्याने दुःख भोगला प्रवास करताना वेळेस, तर तिने सुद्धा दुःख भोगत भोगत ती त्याच्यासोबत आली। तर म्हणून त्यांनी काय केलं की तो राजा बनला, तर त्यांनी आपल्या पत्नीला पट्टराणीचा पद दिलं। तथापि तिच्याविषयी तो अत्यंत निष्काळजी असे, परंतु त्याला आपल्या पत्नीची जराही काळजी नव्हती, निष्काळजीपणा होता। राजवाड्यातील इतर माणसांप्रमाणेच तिलाही वागविण्यात येत असे। तो राजा झाला होता, तर तो ज्याप्रमाणे राजवाड्यातल्या बाकीच्या माणसांना वागणूक द्यायचा तशीच वागणूक तो कोणासोबत करायचा, आपल्या पत्नीसोबतही तशीच वागणूक करत होता। आमचे बोधिसत्व त्या काळी या राजाचा एक प्रधान होता। आमचे जे बोधिसत्व आहेत तर ते त्या काळामध्ये ह्या राजाचा एक प्रधान होता। एके दिवशी राणीची मुलाखत झाली असता तो तिला म्हणाला, बोधिसत्वांची एक दिवस त्या राणीसोबत मुलाखत झाली तर बोधिसत्व तिला म्हणाले, महाराणी साहेब, आम्ही पुष्कळ दिवसाचे या राज्याचे नौकर आहो। बोधिसत्व त्या महाराणीला म्हणाले, त्या पट्टराणीला, की महाराणी साहेब, पुष्कळ वर्षांपासून पुष्कळ दिवसाचे या राज्याचे आम्ही नौकर आहो, परंतु आपणाकडून आम्हाला यद्यापि काहीच बक्षीस मिळाले नाही। परंतु एवढ्या दिवसापासून आम्ही या राज्याचे नौकर आहोत, परंतु तुमच्याकडून आम्हाला थोडेसेही काही बक्षीस मिळाले नाही। राणी म्हणाली, पंडितजी, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे। ती राणी काय म्हणते की तुम्ही जे म्हणता की आम्हाला बक्षीस काही मिळाले नाही, तर तुम्ही जे म्हणता ही गोष्ट खरी आहे, परंतु माझ्यात जे ते योग्य बोज राहत नाही,
माझ्याच इथे जेथे योग्य बोज राहत नाही तेथे तुमच्यावर उपकार मी कोठून करावे. माझ्या जिथे आता पत्ता नाही आहे तर मी तुमच्यावर उपकार कसं करू, मी कसं काय तुम्हाला बक्षीस म्हणून काही देऊ. याचे कारण विचारले असता तिने उत्तर दिले, राजे साहेब माझ्याविषयी अत्यंत निष्काळजी आहेत. आणि जेव्हा बोधिसत्वाने तिला कारण विचारले की तुम्ही असे का बरं बोलत आहात, तर ती राणी सांगते की जे राजेसाहेब आहेत ते माझ्याविषयी अत्यंत निष्काळजी आहेत. मी त्यांच्याबरोबर इतके वनवास काढले असता राजपद हाताला लागणार ही बातमी समजताच त्यांना माझ्या संबंधाने मुळीच पर्वा वाटेनाशी झाली. मी त्यांच्याबरोबर इतके वर्ष काढले आणि इतके वनवास काढले, इतके कठीणाईचे दिवस काढलेत, परंतु जेव्हा त्यांना कळले की मी राजा, आता माझे वडील मरण पावले आहेत आणि मी आता राजा होणार आहो ही बातमी समजतात त्यांना माझ्या संबंधाने मुळीच पर्वा वाटेनाशी झाली. आम्ही जेव्हा येथे येण्यास निघालो तेव्हा, आणि ती सांगू लागली बोधिसत्वांना की आम्ही जेव्हा इथे येण्यासाठी वाराणसीला येण्यासाठी निघालो तेव्हा रस्त्यामध्ये द्रोणभर भात मिळाला असता. रस्त्यामध्ये कुणीतरी माझ्या नवऱ्याला द्रोणभर भात आणून दिलं तर भात मिळाला असता त्यांनी मला विचारले सुद्धा नाही. भात मिळाला तर त्यांनी मला विचारले सुद्धा नाही. आता मला पट्टराणी पद दिले आहे हे खरे आहे, आणि आता मला पट्टराणीचे पद दिले आहे हे खरे आहे, पण माझी आणि इथल्या नौकरांची योग्यता सारखीच आहे. मी तर पट्टराणी आहे, पण नौकराची जी योग्यता आहे तर माझी योग्यता त्यांच्यासारखीच आहे. ती अशी बोधिसत्वांना सांगते. बोधिसत्वाला ही गोष्ट ऐकून सखेत आश्चर्य वाटले, त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, राणीसाहेब तुम्ही स्वतः ही गोष्ट महाराजासमोर सांगाल का. आणि बोधिसत्व म्हणू लागले त्या पट्टराणीला की महाराणी साहेब तुम्ही स्वतः ही गोष्ट महाराजासमोर सांगाल काय. त्यापासून काही भय उपस्थित होईल अशी शंका बाळगू नका. असा विचार करू नका की मी महाराजासमोर सांगणार तर काही भय भीती वगैरे उपस्थित होईल अशी शंका अजिबातही तुम्ही बाळगू नका. राणीने ती गोष्ट कबूल केली आणि राणी म्हणू लागली ठीक आहे मी महाराजासमोर सांगणार. तिने गोष्ट कबूल केली. नंतर बोधिसत्व एके दिवशी राजा आणि राणी एकाच ठिकाणी बसली असता जवळ येऊन म्हणाले. एके दिवशी नंतर काय झालं, जिथे राजा आणि ही राणी एका जागी जिथे बसले होते तिथे बोधिसत्व आले आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणाले, महाराणी साहेब आम्ही आपल्या पदरचे जुने नौकर आहो, पण आपणाला अभिषेक झाल्यापासून बक्षिसाच्या रूपाने आम्हाला काहीच मिळाले नाही. जिथे राजा राणी बसले होते तिथे बोधिसत्व आले आणि म्हणू लागले, महाराणी साहेब आम्ही एवढ्या दिवसापासून इथले नौकर आहोत, परंतु आपल्याकडून मला अजूनपर्यंत आम्हाला बक्षीस म्हणून काही मिळाले नाही. यावर राणी म्हणाली, आमच्याच येथे बोज राहत नाही तेथे तुम्हाला आम्ही काय देणार आहोत. राणीनी बोधिसत्वांनी आधीच म्हटलं होतं की तुम्ही ही गोष्ट कुणासमोर बोलाल, राजासमोर. तर राणीने तसंच केलं. ती काय म्हणते, आमच्याच इथे ह्या राज्यावर बोज राहत नाही तेथे आम्ही तुम्हाला काय देणार आहोत. वाराणसीला येताना द्रोणभर भात मिळाला. आणि ती सांगू लागली तिथे की वाराणसीला येताना द्रोणभर भात मिळाला, त्यावेळी देखील राजासाहेबांना माझी आठवण झाली नाही. भात मिळाला होता तेव्हा सुद्धा राजासाहेबांना माझी काही आठवण झाली नव्हती. त्यांनी मला विचारलं सुद्धा नाही की तू खाते का, तू सुद्धा माझ्यासोबत उपाशी आहेस, किंवा तू अर्धा खा मी अर्धा खातो. त्यांनी माझी जराही काळजी न करता आपलंच फक्त पोट भरण्याचं काम केला होता. मग राज्य कारभाराच्या धांदलीत मी ती कशी व्हावी. रस्त्यातच माझी त्यांना आठवण आली नाही. रस्त्यात जेव्हा तो भात मिळाला कटोरीभर द्रोणभर, त्या भातासाठी सुद्धा त्यांना माझी आठवण आली नाही, तर ह्या राज्याच्या कारभारामध्ये ते माझी आठवण करतील काय अशी ती त्यांना सांगते. बोधिसत्व म्हणाले, राजेसाहेबांची जर इतकी इतराजी आहे तर त्याला चिकटून बसण्यात अर्थ काय आहे. बोधिसत्व त्या महाराणीला म्हणतात की राजेसाहेब जर इतके असे आहेत तर तुम्ही त्यांना चिटकून बसण्याची गरज काय आहे, अर्थ काय आहे. पट्टराणी होऊन त्या पदाला योग्य असा सरंजाम जर आपणाला मिळत नाही, तुम्ही पट्टराणी आहात परंतु
फक्त पदासाठी पट्टराणी आहात, परंतु त्याची योग्यता तुम्ही काही म्हणजे त्याचा तुम्हाला काही अधिकार आहेच नाही, अधिकार देतच नाही आहे. तर पट्टराणी होऊन त्या पदाला योग्यता आहे का? मग नाही. जर आपणाला मिळत नाही तर आपल्या आईबापांच्या घरी जाऊन मध्यम स्थितीतील स्त्री या नात्याने स्वस्थ राहिलेले काय वाईट आहे. बोधिसत्व म्हणू लागले की तुम्ही पट्टराणी तर आहात, परंतु पट्टराणीसारखा तुमच्यासोबत जर व्यवहार केला जात नसेल तर तुम्ही ह्या राजाची राणी म्हणून राहताच कशाला. त्यापेक्षा तुम्ही ह्या राजाला सोडून आपल्या आई वडिलांच्या घरी जाऊन मध्यम स्थितीतील म्हणजे मीडियम या नात्याने स्वस्थ राहिलेलं कधीही चालेल. काय वाईट आहे तुम्ही. तर हे बोधिसत्वांचे बोलणे ऐकून राजा फारच शरमला. बोधिसत्वांनी असं जेव्हा म्हटलं तर राजाला शरम आली. त्याने आपल्या पत्नीची झालेली चुकीबद्दल क्षमा मागून तिचा योग्य गौरव केला. आणि मग त्याला आपली चूक समजू आली की माझी चूक झाली म्हणून तर त्याने आपल्या पत्नीची क्षमा मागितली आणि तिचा योग्य गौरव केला. राजपदावर असलेल्या पुरुषांनीही कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. राजपदावर राजा आहे याचा अर्थ हा नाही आहे की त्याने कुटुंबाची काळजी नाही घ्यावी म्हणून. राजा जरी असेल, सर्वसाधारण माणूस जरी असेल तर त्याने काय करायला पाहिजे? आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. नाही तर कधी ना कधी फजिती झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. तर कुणीही असो, सर्वसाधारण पुरुष असो स्त्री असो, पुरुषाने आपल्या स्त्रीला, स्त्रीने आपल्या पतीला, पतीने आपल्या पत्नीला आणि पत्नीने आपल्या पतीला ठीक आहे समजून घेतलं पाहिजे. एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. एकमेकांना रिस्पेक्ट, आदर, सत्कार केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. एवढंच आहे. तर इथे सांगितले गेलेले आहे कुटुंबाविषयी निष्काळजीपणाचा विषय होता आजचा आपला. आणि बोधिसत्वांनी कशा प्रकारे राजाच्या समोर पट्टराणीला, ती पट्टराणी म्हणून राहत होती पण ती नोकरासारखीच तिच्यासोबत व्यवहार केला जात होता, परंतु बोधिसत्वामुळे राजाला त्याची चूक समजू आली आणि अशा प्रकारे राजाने त्या राणीची माफी मागितली आणि मग ते दोघेही व्यवस्थित असे राहू शकले. साधू